नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या 5000 प्रश्नांच्या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण विविध प्रकारची इंग्रजीची जी प्रश्न आहेत MPSC आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारलेली या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. त्यापैकी आजचा आपला हा पहिला भाग आहे आणि या पहिल्या भागामध्ये आपण दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी जो तलाठी पेपर झाला होता त्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. आणि इडियम आहे गो अंडर द नाईफ. आपल्याला एक इडियम दिलेला आहे, त्या इडियमचा अर्थ विचारलेला आहे आणि इडियम आहे गो अंडर द नाईफ. आता गो अंडर द नाईफ हे जे इडियम आहे, या इडियमचं वैशिष्ट्य असं आहे की या इडियममध्ये कोणता शब्द आहे? नाईफ हा शब्द आहे. त्यामुळे इथून पुढे आपण आपल्याला ज्या काही परीक्षा द्यायच्या आहेत त्या परीक्षांमध्ये नाईफवर जितकेही इडियम्स आहेत ते सर्व आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सो गो अंडर द नाईफ याचा अर्थ होतो शस्त्रक्रिया होणे. गो अंडर द नाईफ याचा अर्थ होतो शस्त्रक्रिया होणे, ज्याला आपण काय म्हणतो? सर्जरी म्हणतो. एखाद्या व्यक्तीची सर्जरी होत असेल आणि स्पेशली त्याच्यामध्ये रेझर किंवा चाकू किंवा कैचीचा वापर जर होत असेल तर त्याला आपण म्हणतो गो अंडर द नाईफ, म्हणजे शस्त्रक्रिया होणे. मग आता बघा पहिलं ऑप्शन काय आहे. पहिलं ऑप्शन आहे टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन, म्हणजे संकटमय परिस्थितीमध्ये असणे. दुसरं आहे टू बी हेल्ड होस्टेज, म्हणजे कोणाला तरी ओलीस धरणे. तिसरं आहे टू बी स्टॅब्ड. टू बी स्टॅब्ड म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे. आणि चौथं आहे टू हॅव अ सर्जरी, म्हणजे शस्त्रक्रिया होणे. तर मग यासाठी आपलं करेक्ट उत्तर काय होणार आहे? बघा ऑप्शन 4 होईल. आता उत्तरापर्यंत तर आपण पोहोचलो, परंतु बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सचे काही इडियम्स होतात का, किंवा नाईफचे आणखी कोणकोणते इडियम्स आहेत हे देखील आपण समजून घेऊ. म्हणजे पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचं इडियम जर तुम्हाला विचारलं, तुम्हाला जर गो अंडर द नाईफ विचारलं तर तुम्ही शस्त्रक्रिया होणे किंवा टू गो अंडर द सर्जरी इझिली लिहिणार किंवा इझिली ते उत्तर देणार. परंतु इतर कोणते इडियम्स आहेत की जे नाईफवर आहेत ते आपण समजून घेऊया. नाईफचा अर्थ सर्वांना माहिती असेल. नाईफ म्हणजे चाकू, त्याला हिंदीतून छुरा छुरी, मराठीतून सुरा सुरी असं आपण म्हणतो, किंवा खंजीर असंही आपण त्याला म्हणत असतो. मग आता या ठिकाणी बघा टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन. टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन यासाठी बघा कोणता इडियम आहे? ऑन नाईफ एज. ऑन नाईफ एज. ऑन म्हणजे वर, नाईफ म्हणजे चाकू किंवा सुरा किंवा सुरी किंवा खंजीर, आणि एज, एज म्हणजे त्याची धार, त्याची किनार जी असणार आहे ती. सो ऑन नाईफ एज, इफ समवन इज ऑन नाईफ एज, जर कुणीतरी नाईफ एज वर असणार तर याचा अर्थ असा आहे की तो कसा आहे? डेंजरस सिच्युएशन मध्ये आहे, तो संकटात आहे, तो इन पेरिल आहे. यासाठी आणखी कोणता इडियम आहे? तर यासाठी आहे इन अ पेरिल. पेरिल म्हणजे संकट, संकटात सापडणे, किंवा इन हॉट वॉटर हा देखील याचा अर्थ होतो. हा देखील इडियम आहे. सो नाईफ वरून जर तुम्ही पाहिलं तर ऑन नाईफ एज म्हणजे काय होणार? टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन. आता बघा येथे आहे टू बी हेल्ड होस्टेज. टू बी हेल्ड होस्टेजचा अर्थ, आता टू बी हेल्ड होस्टेज म्हणजे काय? ओलीस धरणे. आता कोणालाही ओलीस कसं धरलं जाऊ शकतो? तर आपण असं म्हणतो ॲट नाईफ, ॲट नाईफ समवन्स किंवा वन्स थ्रोट, हे दुसऱ्याचं होईल. ॲट नाईफ वन्स थ्रोट. आता ॲट नाईफ वन्स थ्रोट म्हणजे एखाद्याच्या गळ्यावर, एखाद्याच्या थ्रोटवर जर तुम्ही चाकू ठेवला तर तुम्ही त्याला ओलीस धरतायत, तुम्ही त्याला धमकावतायत. हिंदी चित्रपटांमध्ये आपल्याला हे जास्त पाहायला मिळतं. ऑन नाईफ वन्स थ्रोट असं चाकू किंवा छुरी लावली जाते आणि म्हटलं तर खबरदार किसीने आगे आने की कोशिश की तो. सो हे जे काय धमकावलं जात आहे, समोरच्या व्यक्तीला हेल्ड होस्टेज किंवा होल्ड होस्टेज केलं जात आहे. सो हा देखील नाईफवर आधारितच एक इडियम आहे. त्यानंतर बघा टू बी स्टॅब्ड. टू बी स्टॅब्ड हा सुद्धा एक नाईफवाला इडियम आहे. आणि हा कोणता इडियम असणार आहे? तर बघा ऑन किंवा नाईफ इन द बॅक. नाईफ इन द बॅक, पाठीत खंजीर खुपसणे. नाईफ इन द बॅक म्हणजे काय? धोका देणे, विश्वासघात करणे. तो टू बी स्टॅबसाठी नाईफ इन द बॅक हे आपलं करेक्ट इडियम होईल. आणि टू हॅव अ सर्जरी जी आहे ते कशासाठी होणार आहे? गो अंडर द नाईफ साठी होणार आहे.
त्यामुळे हे सर्व इडियम्स जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. यापैकी कोणताही इडियम जर तुम्हाला पुढे विचारला गेला, मग ती MPSCची परीक्षा असो, सरळ सेवेची परीक्षा असो किंवा इतर कोणतीही परीक्षा असो, त्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. हे फिक्स नाहीये की हे फक्त सरळ सेवेमध्येच येईल, फिक्स नाहीये की फक्त MPSCमध्ये येईल. कोणत्याही एक्झाममध्ये MPSCची असो, सरळ सेवेची असो, कोणत्याही परीक्षांमध्ये हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आता एक सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे, त्या सेंटेन्सला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आता या सेंटेन्सचं बघा काय आहे. मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. या सेंटेन्समध्ये आपण मुख्य बघायचं आहे की मनीष या सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हिट जो आहे हा व्हर्ब आहे आणि व्हर्बमध्ये तो कोणता फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, आणि द मंकी जो आहे हा द मंकी काय असणार आहे, एक ऑब्जेक्ट असणार आहे. द मंकी काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. मग जेव्हा एखाद्या सेंटेन्सला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असलं तर आपण आधी काय घेत असतो, जो ऑब्जेक्ट आहे तो घेत असतो. मग ऑब्जेक्ट काय आहे, द मंकी, म्हणून ऑप्शनची सुरुवात आपली द मंकीने व्हायला पाहिजे. सो पहिल्या ऑप्शनची सुरुवात द मंकीने होत आहे, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनची सुरुवात मनीषने होत आहे, म्हणजे हे आपलं कोणत्याही परिस्थितीत उत्तर होणार नाही. आणि या ठिकाणी बघा पुन्हा एकदा आपल्याला काय दिसतंय, मंकी दिसतंय. आता हा जो हिट आहे हा हिट V2 का आहे. बघा सर्वांना माहिती असेल की हिट हा एक वर्ब आहे की ज्याचा फर्स्ट फॉर्म हिट होतो, त्याचा सेकंड फॉर्मही V2 हिटच होतो, आणि त्याचा थर्ड फॉर्म जो आहे तो देखील काय होत असतो, हिटच होत असतो. म्हणजे हिट हा एक असा शब्द आहे की जो V1, V2 आणि V3 वर्ब फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म त्याचा काय होणार आहे, हिटच होणार आहे. मग या ठिकाणी मनीष नंतर आपण याला V2 म्हणून का घेतलं, V1 म्हणून का घेतलं नाही. पहिला प्रश्न तर हा येतो की मनीष नंतर आपण V3 घेऊच शकत नाही, म्हणजे V3चा विषय समाप्त होतो. कोणत्याही सब्जेक्ट नंतर डायरेक्टली आपल्याला V3 घेता येत नाही, एक सपोर्टिंग वर्ब घ्यावा लागतो आणि मग आपण V3 घेऊ शकतो. परंतु या ठिकाणी V1 आणि V2 हे दोन ऑप्शन्स असताना आपण V2च का घेतला, V1 का घेतला नाही. तर सर्वांना प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स माहिती असेल की मनीष काय आहे, हे मनीष एक व्यक्तीचं नाव आहे आणि त्याची संख्या किती आहे, एक आहे. एक संख्या असल्यामुळे पुढे जो व्हर्ब V1 येणार आहे त्या V1 ला S लागणं महत्वाचं आहे. म्हणजे V1 प्लस S असेल तरच हे वाक्य बरोबर असेल. म्हणजे या वाक्याला जर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स मध्ये त्यांना जर द्यायचं असतं तर त्यांनी हिटला S लावून दिलेला असता, मनीष हिट्स, परंतु त्यांनी हिट्स दिलेलं नाहीये, म्हणजे हा V1 ही नाहीये आणि V3 तर तो होऊ शकत नाही. मग शिल्लक राहिलेला एकच ऑप्शन तो काय आहे, V2 आहे. आणि जेव्हा V2चं पॅसिव्ह व्हॉइस आपण करतो तेव्हा आपण सब्जेक्ट नंतर सब्जेक्ट नुसार जो काही घेता येईल वॉज किंवा वेअर घेत असतो आणि त्यानंतर आपण काय घेत असतो, V3 घेत असतो. समजा हा जो V2 आहे या V2 ला जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर जो काही आपला ऑब्जेक्ट आपण सब्जेक्ट म्हणून घेतलेला आहे त्या सब्जेक्ट नुसार वॉज किंवा वेअर घ्यावा लागेल. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वॉज किंवा त्याच्या नियमानुसार जर वॉज येत असेल तर वॉज घ्यावा लागेल आणि जर वॉज येत नसेल तर मग आपल्याला वेअर घ्यावा लागेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी द मंकी आहे, मंकीची संख्या किती आहे, एक आहे, मग याच्यासोबत काय वापरला जाईल, वॉज वापरला जाईल. मग बघा पहिल्या ऑप्शन मध्ये डायरेक्टली हिट घेतलेला आहे, म्हणजे डायरेक्टली हिट तर घेताच येणार नाही, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल झालं. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, तेच आपलं उत्तर होणार आहे. परंतु हे ॲनालिसिस आहे. जेव्हा आपण परीक्षेत जाऊ तेव्हा आपण जे चुकीचे ऑप्शन्स आहेत त्यांना इमिजिएटली कट करणार, एलिमिनेट करणार, जे ऑप्शन्स आपल्या समोर आहेत त्याला आपण टिक करणार, पुढे जाणार. परंतु हे विश्लेषण आहे, हे एक ॲनालिसिस आहे आणि ॲनालिसिस असल्यामुळे प्रत्येक शब्द जो आहे तो तुम्हाला सांगावा लागणार आहे, म्हणून वेळ देखील लागणार आहे. सो या ठिकाणी बघा वॉज आहे आणि आता हा जो हिट आहे हा V1 V2 नसून हा काय आहे, V3 आहे. मग बघा हा V3 आहे आणि जी प्रेपोजिशनल फ्रेज होती विथ अ स्टोन, सो विथ अ स्टोन जसंच तसं लिहिलेलं आहे. प्रेपोजिशनल फ्रेज जशीच तशी येणार कारण ती ऑब्जेक्ट सोबत होती. आणि मग शिल्लक राहिलेला जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही लिहू शकतात, लिहायचा असेल तर लिहू शकतात आणि नाही लिहिलं तरी चालतं, परंतु जनरली आपण लिहित असताना म्हणजे रायटिंग मध्ये आपण लिहित असतो. सो या ठिकाणी बघा इथे आपण पाहिलं तर ऑप्शन 4 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन. या सेंटेन्स मध्ये काही पार्ट्स आहेत, काही शब्द आहेत की ज्यांना अंडरलाइन केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. अँड गिवन ॲज ऑप्शन, आणि काही ऑप्शन्स तिथे दिलेले आहेत. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर. एक असं ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे की ज्याच्यामध्ये एरर आहे.
आता हा एररचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये एक एरर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग बघा इथे काय म्हटलेलं आहे, आय विल गिव्ह समंथा द पॅकेट, म्हणजे पहिलं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये कुठल्याही शब्दाला अंडरलाईन केलेलं नाहीये, त्यामुळे तिथे कोणताही एरर नाही. परंतु चला मिनिंग काय होतं ते बघूया. आय विल गिव्ह म्हणजे मी देणार, कुणाला देणार तर समंथाला देणार. आय विल गिव्ह समंथा, आणि काय देणार तर बघा हे ऑब्जेक्ट आहे पॅकेट, म्हणजे मी समंथाला काय देणार, पॅकेट देणार. I will give her when I see her tomorrow. I will give her, मी तिला हे पॅकेट देणार. I will give her when, जेव्हा I see, आता see या शब्दाचा या ठिकाणी पाहणे अर्थ होत नाही, see या शब्दाचा अर्थ होतो भेटणे. I will give her, मी तिला देईल, when I see her tomorrow, जेव्हा मी तिला उद्या भेटणार. सो इथपर्यंत तर वाक्यामध्ये काही चुकीचं नाही. ऑर एल्स, आता हा ऑर किंवा एल्स एकच शब्द पाहिजे, परंतु इथे यांनी अंडरलाईन करून दिलेलं नाहीये, म्हणून इथे आपण बघणार नाही. सो इथे बघा ऑर किंवा एल्स, आय विल आस्क फिलिप, मी फिलिपला विचारणार, मी फिलिपला विचारणार, टू टेकिंग इट, की माझ्याकडनं घे, फ्रॉम मी अँड गिव्ह इट टू हर, आणि तिला दे. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टू नंतर हा जो टेकिंग आहे हा पूर्णतः चुकीचा आहे. टू नंतर काय असलं पाहिजे तर टू नंतर टेक असलं पाहिजे. टू टेक इट फ्रॉम मी, की माझ्याकडनं घे, अँड गिव्ह इट टू हर, आणि तिला दे. सो सेंटेन्स बघा काय आहे, आय विल गिव्ह समंथा द पॅकेट, कोणतं तरी पॅकेट आहे की जे मी समंथाला देणार. आय विल गिव्ह हर व्हेन आय सी हर टुमारो, मी तिला देईल जेव्हा ती उद्या मला भेटेल किंवा मी तिला भेटेल. ऑर एल्स, किंवा आय विल आस्क फिलिप, किंवा मी फिलिपला विचारेल, टू टेक इट फ्रॉम मी, की माझ्याकडनं घे, अँड गिव्ह इट टू हर, आणि तिला दे. सो या पूर्ण वाक्यामध्ये आपल्याला समजलं असेल की टू नंतर टेकिंग जो आहे तो चुकीचा आहे. टू नंतर जनरली आपण काय वापरतो, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, ज्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो असं. सो टेकिंग ज्या ठिकाणी असेल ते आपलं करेक्ट ऑप्शन होईल, कारण यामध्ये एरर आहे, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो आर्टिकल. आता हा प्रश्न आर्टिकलवर आधारित आहे. मग हर टीचिंग्सवर डॉट डॉट आय ओपनर फॉर ऑल द स्टुडंट्स. आता या ठिकाणी कोणता शब्द आहे, आय ओपनर. आय ओपनर या शब्दाची सुरुवात कशाने झालेली आहे, ई ने, आणि या ठिकाणी आय या शब्दाचा उच्चार म्हणजे प्रथम उच्चार जो आहे तो कसा होत आहे बघा, अ सारखा होत आहे किंवा आ सारखा होत आहे. आणि हा काय आहे, एक स्वरध्वनी आहे, आणि स्वरध्वनी असेल तर आपण कोणत्या आर्टिकलचा वापर करतो, तर आपण आर्टिकल ॲनचा वापर करतो. इथे फक्त ई आहे म्हणून आपण ॲनचा वापर करणार असं नाही, तर ई असेल म्हणून ॲनचा वापर होतोच असं नाही. ई असल्यानंतरही आपल्याला बघावं लागेल की उच्चार कसा होत आहे. उच्चार जर स्वरध्वनी सारखा होत असेल तर आपण आर्टिकल ॲनचा वापर करणार. आणि याच ठिकाणी युरोपियन हा शब्द सगळ्यांना माहिती असेल. आता युरोपियन या शब्दाची सुरुवात ही ई ने होते, परंतु ई ने होते म्हणून याच्यासोबत आपण ॲन वापरणार नाही. तर या ठिकाणी युरोपियन म्हणजे हा यू आहे, हा यू जो ध्वनी आहे, हा यू ध्वनी कसा आहे, हा यू ध्वनी आहे व्यंजन ध्वनी, हा स्वरध्वनी नाही. आणि व्यंजन ध्वनी असल्यामुळे या ठिकाणी आपण आर्टिकल एचा वापर करतो, आर्टिकल ॲनचा वापर करत नाही. लहानपणापासून आपण शिकलेलो आहोत. सो या ठिकाणी आर्टिकल ॲन येणार. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल, ॲन आय ओपनर. आता पुढे बघा, ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू डॉट डॉट इव्हॅल्युएटिंग देम. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट व्हर्ब टू फिल इन द ब्लँक. आता बघा या ठिकाणी आपल्याला ब्लँक मध्ये एक प्रॉपर व्हर्ब जो आहे तो व्हर्ब जो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ही विल पिकअप म्हणजे तो पिकअप करणार. कशाला पिकअप करणार, तर पेपर्स, जे काही पेपर्स आहेत, कागदपत्रक आहेत, त्याला तो पिकअप करणार, उचलणार. वन्स जेव्हा, यू जेव्हा, तू, इव्हॅल्युएटिंग. इव्हॅल्युएटचा शब्द, या शब्दाचा अर्थ काय होतो, समीक्षा करणे. सो या ठिकाणी बघा, देम. वन्स यू डॉट डॉट इव्हॅल्युएटिंग देम. आता या ठिकाणी इव्हॅल्युएटिंग हा ING फॉर्म मध्ये आहे, इव्हॅल्युएटिंग हा ING फॉर्म मध्ये आहे. सो एकदा जर आपण या ठिकाणी विलचा वापर केलेला आहे तर पुन्हा एकदा आपल्याला याच क्लॉज मध्ये किंवा याच फ्रेज मध्ये विलचा वापर करता येणार नाही. आणि म्हणून पहिलं दुसरं हे दोघही ऑप्शन्स या ठिकाणी काय होत आहेत, कॅन्सल होत आहेत. त्यानंतर
जर ही विल पिकअप म्हणजे घटना जर भविष्यात घडणारी असेल तर हा हॅड जो पास्टचा आहे हा देखील चुकीचा आहे. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं फिनिश आणि मग हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा आपण स्टार्ट या शब्दाचा वापर करतो, जेव्हा आपण फिनिश या शब्दाचा वापर करतो, जेव्हा आपण ट्राय या शब्दाचा वापर करतो, त्याच्यानंतर जर एखादा व्हर्ब येत असेल तर तो व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये असतो? आयएनजी फॉर्ममध्ये असतो. इथे इव्हॅल्युएटिंग हा आयएनजी फॉर्ममध्ये आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्या ब्लँकमध्ये कोणता शब्द यायला पाहिजे होता? कोणता व्हर्ब यायला पाहिजे होता? फिनिश हा व्हर्ब यायला पाहिजे होता आणि आलेलाही तोच आहे म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढे, द गिवन सेंटेन्स इज मिसिंग पंक्च्युएशन मार्क्स, चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आता बघा ही सेंटेन्स दिलेली आहेत, हे सेंटेन्स आहे. या सेंटेन्समध्ये आपल्याला प्रॉपर पंक्च्युएशन जे आहे ते यूज करायचे आहेत आणि त्यापैकी हे 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शन्सपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा या ठिकाणी पहिला जो एल आहे हा एल कॅपिटल असणं आवश्यक आहे. मग बघा या ठिकाणी एल कॅपिटल या ऑप्शनमध्ये, एल कॅपिटल या ऑप्शनमध्ये, एल कॅपिटल या ऑप्शनमध्ये एल कॅपिटल आहे. आता हे जे लो मॉइश्चर म्हटलेलं आहे, हे जे लो मॉइश्चर म्हटलेलं आहे, या लो मॉइश्चर म्हणजे लो आणि मॉइश्चरच्या मध्ये एक हायफन असणं अगदी गरजेचं आहे. सो या ठिकाणी बघा पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला हायफन दिसतोय परंतु दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला हायफन दिसत नाही म्हणून कॅन्सल, तिसऱ्या ऑप्शनमध्ये हायफन नाही म्हणून कॅन्सल. आता आपल्याला फक्त 1 आणि 4 जे आहे ते तपासायचं आहे. तर मॉझरेलाचा एम जो आहे तो कॅपिटल असला पाहिजे, दोघा ऑप्शन्समध्ये कॅपिटल आहे. आता या दोघांमध्ये काय काय फरक आहे ते आपण बघूया. इथे शेल्फ लाईफ नंतर कॉमा आहे, इथे शेल्फ लाईफ नंतर कॉमा आहे. स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग, मेल्टिंग नंतर कॉमा आहे, इकडेही मेल्टिंग नंतर कॉमा आहे. व्हाईल फ्रेश क्रीमी व्हेरियंट्स मस्ट बी, व्हाईल फ्रेश क्रीमी व्हेरियंट्स मस्ट बी बरोबर आहे. कन्झ्युम्ड विदिन, कन्झ्युम्ड विदिन. आता बघा हा जो कन्झ्युम्ड आहे हा कन्झ्युम्ड काय आहे? एक व्हर्ब आहे किंवा मस्ट बी कन्झ्युम्ड काय आहे? व्हर्ब फ्रेज आहे. आणि हा विदिन जो आहे हा विदिन काय आहे? प्रेपोजिशन आहे. मग व्हर्ब नंतर जर एखादं प्रेपोजिशन येत असेल तर त्या दोघांमध्ये कॉमा येत नाही. व्हर्ब नंतर जर एखादा प्रेपोजिशन असेल तर त्यामध्ये कॉमा येत नाही. आणि इथे बघा मस्ट बी कन्झ्युम्ड व्हर्ब फ्रेज विदिन प्रेपोजिशन आणि यामध्ये यांनी काय घेतलेलं आहे? कॉमा घेतलेला आहे. हाच कॉमा या ठिकाणी चुकीचा आहे आणि म्हणून हे ऑप्शन देखील कॅन्सल झालं. फक्त पहिलं ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. सो आपल्याला फक्त पंक्च्युएशन्स बघायची आहेत, कंपॅरिझन करायचं आहे. आपण जर पूर्ण सेंटेन्स विचार करत बसणार कुठे पंक्च्युएशन हवं कुठे नाही तर तशाने आपल्याला खूप जास्त वेळ लागणार आहे. आपण जर कंपॅरिझन केली इतर ऑप्शन्समध्ये तर आपल्याला चुकीची जे वाक्य आहे किंवा चुकीची ऑप्शन्स आहे ती इमिजिएटली एलिमिनेट करता येतात. आता पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. टू गेट अ टो होल्ड, टू गेट अ टो होल्ड म्हणजे काय? एखादी जी पोझिशन तुम्ही ग्रॅब केलेली आहे, अचीव केलेली आहे त्यामध्ये बॅलन्स ठेवणे किंवा त्यामध्ये स्थिर राहणे किंवा त्यामध्ये एक प्रकारचं स्टॅबिलायझेशन असणे. सो टू गेट स्टक म्हणजे अडकणे इन डिफिकल्ट सिच्युएशन हे आपलं उत्तर नाही, कारण यासाठी आपण इन पेरिल पाहिलं, अनेक इडियम पाहिले. टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन, स्टेबल पोझिशन किंवा स्टॅबिलिटी आली, बॅलन्स आलं, संतुलन आलं म्हणजे आपलं बरोबर होईल. फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया, मग ते पुढे गरज नाही आहे इंडस्ट्री एरियाची. एक स्टेबल पोझिशन जर तुम्ही मेंटेन करून ठेवली तर त्यालाच म्हटलं जातं टू गेट अ टो होल्ड. पुढे बघा, टू गेट प्रमोटेड थ्रू हार्डवर्क हे आपलं उत्तर नाही. टू गेट इन कंट्रोल डिफिकल्ट सिच्युएशन इझिली हे पण आपलं उत्तर नाही. सो करेक्ट उत्तर आपलं काय होईल? ऑप्शन 2 होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. आता हा असा प्रश्न आहे की याचं उत्तर सर्वांना जमलं पाहिजे. आता हा जो somebody शब्द आहे हा somebody एक इंडेफिनेट प्रोनाउन आहे आणि इंडेफिनेट प्रोनाउनने वाक्याची सुरुवात होत असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये शेवटी दे हा प्रोनाउन असतो आणि बघा सर्वच ऑप्शन मध्ये आपल्याला दे हा प्रोनाउन दिसतोय. आता बघा आपल्याला व्हर्ब नेमका कोणता दिसतोय तर व्हर्ब आहे टोल्ड. टोल्ड काय आहे? V2. जर सर्वांना माहिती असेल बघा पुन्हा सांगतो, टेल जो आहे हा असतो आपला व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, त्यानंतर टोल्ड जो आहे हा आहे आपला व्हर्बचा सेकंड फॉर्म आणि अगेन टोल्ड हाच आपला व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे. मग हा जो टोल्ड आहे हा V2च का आहे, V3 का नाही? तर मागे देखील सांगितलं की सब्जेक्ट नंतर लगेचच V3 घेता येत नाही.
सब्जेक्ट नंतर लगेचच V3 घेता येत नाही. त्या ठिकाणी एखादा ऑक्झिलरी व्हर्ब असेल, मॉडल व्हर्ब असेल, सपोर्टिंग व्हर्ब असेल तर मग आपण V3 घेऊ शकतो. परंतु डायरेक्टली सब्जेक्ट नंतर आपल्याला V3 घेता येत नाही. आणि टोल्ड हा V2 किंवा V3 येऊ शकतो, V3 घेता येऊ शकत नाही, म्हणून तो काय असणार आहे, V2 असणार आहे. मग जेव्हा V2 असेल, जेव्हा V2 असेल तेव्हा आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये काय घ्यावं लागतं, डिडंट घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं, डिडंट घ्यावं लागतं. मग बघा इथे डोंट आहे म्हणजे हे चुकीचं, इकडे हॅवंट आहे म्हणजे हे चुकीचं, इकडे डिडंट आहे म्हणजे हे बरोबर, डझंट चुकीचं, ऑप्शन 4 चुकीचं, केवळ ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. या प्रश्नाचं उत्तर तर सर्वांनाच जमलं असणार. पुढचा प्रश्न बघा, द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर. दिलेल्या सेंटेन्स मध्ये एरर आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. एक असं ऑप्शन शोधा की ज्यामध्ये जो एरर आहे तो प्रॉपरली रेक्टिफाय म्हणजे त्याला सुधारून दिलेला आहे. सो या ठिकाणी पहिला आहे आय आणि नंतर आहे एम गोइंग फ्रेज ॲट 24th ऑफ जुलै. आता हे जे 24th ऑफ जुलै आहे, हे 24th ऑफ जुलै काय आहे, एक दिनांक आहे. 24th ऑफ जुलै काय आहे, एक दिनांक आहे. 24th ऑफ जुलै काय आहे, एक दिनांक आहे. मग कोणतेही दिनांक असेल ते कशाही परिस्थितीत लिहिलेली असो, जे दिनांक असणार किंवा जो वार असणार, दिनांक किंवा वार जे असणार आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, यांच्या आधी आपण कोणतं प्रपोजिशन यूज करतो, ऑन हे प्रपोजिशन यूज करतो. आणि इथे कोणतं प्रपोजिशन यूज केलेलं आहे बघा, ॲट हे प्रपोजिशन यूज केलेलं आहे. हे चुकीचं आहे. ॲट आपण कशासाठी यूज करतो, टाइम दाखवण्यासाठी. एखादा टाइम झालेला असेल घड्याळामध्ये, तो दाखवण्यासाठी आपण ॲटचा वापर करतो. सो बघा या ठिकाणी इन म्हटलेलं आहे, इन तर अजिबात येणार नाही, ऑप्शन 1 कॅन्सल. या ठिकाणी प्रॉपर ऑन म्हटलेलं आहे म्हणजे ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आणि आय नंतर एम गोइंग बरोबर आहे. आय नंतर डायरेक्टली वेंट जे आहे ॲट 24th ऑफ जुलै, एम गोइंग मध्ये तर चूक नाहीये, त्यामुळे त्याच्यासाठी वेंट किंवा गॉन घेता येणार नाही. म्हणजे चूक जी आहे ती ॲट मध्ये आहे, त्याचा ऑन व्हायला पाहिजे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स दॅट हॅज बीन अंडरलाइन कंटेन्स एन एरर. या सेंटेन्स मध्ये एक पार्ट आहे की ज्याला अंडरलाइन केलेला आहे, ज्याच्यामध्ये एरर आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज एन एरर. ठीक आहे, इथे अंडरलाइन केलेलं नाहीये तरी पण आपण बघूया कुठे एरर आहे. पहिला आहे आय शॅल हॅव वेंट टू बेड बाय द टाइम मनीष गेट्स बॅक. आता हा आय जो आहे, हा आय आपला आहे सब्जेक्ट. त्यानंतर आपण विल किंवा शॅल, नेहमीप्रमाणे विल किंवा शॅल वापरू शकतो जसे सिच्युएशन असेल तशी. त्यानंतर जर आपण हॅव वापरला तर हा फ्युचर परफेक्ट टेन्स होईल. आणि कोणताही परफेक्ट टेन्स असेल, जर तो फ्युचर परफेक्ट टेन्स असेल किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल किंवा पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर त्यामध्ये आपण V2 चा वापर करत नाही. त्यामध्ये आपण कशाचा वापर करतो, V3 चा वापर करतो. म्हणजे वेंटच्या ऐवजी गॉन हा V3 असला पाहिजे. गो काय आहे, गो आहे V1. त्यानंतर वेंट जो आहे, वेंट काय आहे, V2. आणि गॉन जो आहे, हा गॉन काय आहे, V3. मग बघा, आय नंतर शाल, शाल नंतर हॅव, तर हॅव नंतर या ठिकाणी काय असला पाहिजे, V3 असला पाहिजे. इथे V2 आहे म्हणून हे काय आहे, चुकीचं आहे. सो V3 म्हणजे काय असलं पाहिजे, गॉन असलं पाहिजे. सो शाल हॅव वेंटच्या ऐवजी शाल हॅव गॉन असलं पाहिजे. सो बघा हे ऑप्शन 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आय शॅल गो टू बेड बाय द टाइम मनीष, हे होणार नाही. आय शॅल, शाल नंतर वेंटचा वापर होणार नाही, शाल नंतर हॅडचा वापर होणार नाही, म्हणून हे सर्व ऑप्शन्स जे आहे, हे सर्व ऑप्शन्स काय होतील, कॅन्सल होतील. आता बघा पुढचा प्रश्न, टू वर्ड्स आर अंडरलाइन. दोन शब्दांना अंडरलाइन करण्यात आलेला आहे. वन ऑफ देम इज इनकरेक्ट. त्या दोन पैकी एक जो आहे तो इनकरेक्ट आहे. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग ऑफ द इनकरेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन. म्हणजे दोन शब्दांना अंडरलाइन केलेला आहे, त्यापैकी एक शब्द जो आहे त्याचं स्पेलिंग चुकवलेलं आहे. त्याचं करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे, असा शब्द जो आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. आता बघा या ठिकाणी इनकन्व्हिनाइस लिहिलेला आहे. हा शब्द असा असला पाहिजे, इनकन्व्हिनियन्स. याला आपण म्हणतो असुविधा. याला आपण काय म्हणतो, असुविधा. सो इनकन्व्हिनियन्स. सो इन आहे, CON आहे, VANA जे आहे हे चुकीचं आहे.
इन आहे, CON आहे, VENI आहे, ENCE आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आणि नेबरहूड बघा, NEIGHBOUR बरोबर आणि पुढे हुड बरोबर. सो या ठिकाणी हुड जे आहे हे चुकवलेलं आहे, हे होणार नाही. इथे हुड बरोबर आहे, परंतु इथे आय जो आहे तो चुकीचा आहे, म्हणजे हे होणार नाही. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. सोपा प्रश्न होता. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. यू ब्लँक हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम. आता या ठिकाणी बघा, हॅव नॉट आहे आणि पुढे वेस्टेड आहे, म्हणजे हे पूर्ण काय आहे, हे पूर्ण आहे व्हर्ब फ्रेज. हे पूर्ण काय आहे, व्हर्ब फ्रेज. आणि हा काय आहे, हा आहे सब्जेक्ट. आता सब्जेक्ट आणि व्हर्ब फ्रेजच्या मध्ये जर येऊ शकतो, सब्जेक्ट आणि व्हर्ब फ्रेजच्या मध्ये जे येऊ शकतं ते काय येऊ शकणार आहे, एक ॲडजेक्टिव्ह येऊ शकतं किंवा ॲडवर्ब येऊ शकतं. मग बघा या ठिकाणी ॲसर्टन जे आहे हे चुकीचं होईल. सर्टन्टी असा शब्दच नाही, हे चुकीचं. सर्टनली हा ॲडवर्ब आहे, हे बरोबर. सर्टन हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे चुकीचं. सो सर्टनली, यू सर्टनली हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम. तू निश्चितपणे कुठलाही टाइम वाया घालवलेला नाहीये. सो या पद्धतीने ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. ही मेड अन एंडेवर टू लर्न अ न्यू लँग्वेज. हा शब्द एकदम महत्वाचा शब्द आहे, अति महत्वाचा शब्द, ज्याला आपण 3 स्टार करूया. याचा अर्थ होतो प्रयत्न, ट्राय. याचा अर्थ होतो प्रयत्न किंवा ट्राय ज्याला आपण म्हणतो. सो ही मेड अन एंडेवर टू लर्न अ न्यू लँग्वेज. नवीन भाषा शिकण्यासाठी त्याने प्रयत्न केला. सो बघा, नेग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे, हे होणार नाही. क्विट म्हणजे त्याग करणे, सोडून देणे होणार नाही. हॉल्ट म्हणजे मुक्काम करणे, थांबणे, हे होणार नाही. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे, ट्राय करणे. सो ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. शब्द फार महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा, पुढच्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, इन द फॉलोइंग सेंटेन्स वन ऑफ द 4 अंडरलाइन्ड वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. 4 शब्द जे आहेत हे चुकीचं दिलेलं आहे. वन ऑफ द 4 वर्ड अंडरलाइन असं म्हटलं पाहिजे होतं. द रेस्टॉरंट्स एक्सलेंट मेंटेनन्स अँड कन्व्हिनियंट लोकेशन मेक इट पॉप्युलर डेस्टिनेशन फॉर डिनर्स. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 4 शब्दांना अंडरलाइन केलेलं आहे. त्यापैकी आपल्याला एक इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, ज्याचं स्पेलिंग चुकीचं आहे, तो शब्द ओळखायचा आहे. रेस्टॉरंटचं स्पेलिंग बघा, RESTAURANT आणि रेस्टॉरंट्स म्हटलेलं आहे, म्हणजे रेस्टॉरंटचा चे पॉझेसिव्ह नाउन आहे. सो हे सर्व स्पेलिंग ऑलरेडी आपण आपल्या कोर्समध्ये घेतलेले आहेत. सो द रेस्टॉरंट्स एक्सलेंट मेंटेनन्स, म्हणजे जे रेस्टॉरंटमध्ये जो व्यक्ती गेलेला आहे त्या रेस्टॉरंटचं जे मेंटेनन्स आहे ते कसं आहे, एक्सलेंट आहे. द रेस्टॉरंट्स एक्सलेंट मेंटेनन्स, रेस्टॉरंट्स जे एक्सलेंट मेंटेनन्स आहे. आता मेंटेनन्स स्पेलिंग बघू, MAINTENANCE, हेही बरोबर आहे. अँड कन्व्हिनियंट, आता हे कन्व्हिनियंट बघा, CONVINI, हे चुकीचं आहे. कन्व्हिनियंट कसं असलं पाहिजे, CONVENIENT असं कन्व्हिनियंटचं स्पेलिंग, म्हणजे सुविधाजनक ज्याला आपण म्हणतो. इथे हा जो एक्स्ट्रा आय, व्ही नंतर काय असला पाहिजे, ई असला पाहिजे. इथे आय घेतलेला आहे, म्हणजे हे स्पेलिंग चुकीचं आहे. मग कन्व्हिनियंट कुठे आहे बघा, कन्व्हिनियंट, हे कन्व्हिनियंट नावाचं जे स्पेलिंग आहे ना, हे चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. कारण डेस्टिनेशन बघा, पुढे डेस्टिनेशनचं स्पेलिंग बरोबर आहे, रेस्टॉरंटचं स्पेलिंग बरोबर आहे, मेंटेनन्सचं स्पेलिंग बरोबर आहे, कन्व्हिनियंट सुविधाजनकचं स्पेलिंग चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. या ठिकाणी व्ही नंतर आय नसून व्ही नंतर काय पाहिजे, ई पाहिजे. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. हा प्रश्न असा आहे की प्रत्येकाला याचं उत्तर देता आलं पाहिजे. कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट. कृपया तू माझ्याकडे सॉल्ट पास करशील का. आणि हे एक विनंती केलेली आहे आणि एक प्रश्न देखील आहे. सो क्वेश्चन मार्क येईल. सो क्वेश्चन मार्क. सो या ठिकाणी ऑप्शन 1 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. समवन स्कॅटर्ड फ्लॉवर्स ऑन द फ्लोअर. आता हा प्रश्न ऑलरेडी कॅन्सल झालेला प्रश्न आहे. या प्रश्नावर आपल्या विद्यार्थ्यांनी क्लेम केला होता. कारण बघा इथे समवन स्कॅटर्ड फ्लॉवर्स, समवन म्हणजे काय आहे, आपला सब्जेक्ट आहे. स्कॅटर्ड काय आहे, व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. आणि फ्लॉवर्स काय आहे, तर फ्लॉवर्स आहे ऑब्जेक्ट. म्हणजे फ्लॉवर्सने आपल्या वाक्याची सुरुवात झाली पाहिजे.
इथे हे द फ्लोअर द फ्लोअर द फ्लोअर द फ्लोअर आलं कुठून? विशेष म्हणजे स्कॅटर्डला फ्लॉवर्स नंतर स्कॅटर्ड जो V2 आहे हा V2 काय होणार? वॉज किंवा वर प्लस V3 होणार. V2 जो आहे तो वॉज किंवा वर प्लस V3 होणार. मग फ्लॉवर्स एकापेक्षा जास्त आहे म्हणून वर प्लस V3 होणार. आणि इथे इज आहे, इकडे इज आहे, इकडे हॅज आहे, इकडे इज आहे, म्हणजे कुठे वॉज वर कुठेच नाही. म्हणजे ही चारही ऑप्शन्स दिलेली चुकीची ऑप्शन्स आहेत आणि या प्रश्नाला क्लेम केलं होतं, मग हा प्रश्न रद्द केलेला आहे. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. इनसॉलेंट. इनसॉलेंट या शब्दाचा अर्थ होतो अविचारी. जो व्यक्ती अविचारी आहे, जो कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही, त्याला आपण म्हणतो इनसॉलेंट. सो यासाठी करेक्ट वर्ड काय होणार? इम्पर्टिटंट. सो हे आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर सेंट म्हणजे संत साधू, हे आपलं उत्तर नाही. हंबल म्हणजे विनम्र, हे आपलं उत्तर नाही. आयडॉल म्हणजे मूर्ती, हे आपलं उत्तर होणार नाही. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. स्केअर्ड शब्द आहे. स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे घाबरट, घाबरलेला. स्केअर्ड म्हणजे घाबरट किंवा घाबरलेला, जो घाबरतो तो स्केअर्ड. मग या ठिकाणी बघा, पहिला शब्द आहे पर्टिफाईड. पेट्रिफाईड. पेट्रिफाईड या शब्दाचा अर्थ होतो घाबरलेला, म्हणजे हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर या ठिकाणी आहे कॉन्फिडंट. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासू, सर्वांना माहिती आहे. इंट्रिपिड. इंट्रिपिड म्हणजे निडर, जो घाबरत नाही तो. जो घाबरत नाही तो, हे पण आपलं उत्तर होणार नाही, कारण हे याचं अपोजिट होणार. त्यानंतर कॉम्पोज. कॉम्पोज म्हणजे काय? तर कॉम्पोज म्हणजे शांत, हे आपलं उत्तर होणार नाही. पेट्रिफाईड आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज डॉट डॉट रिमार्क अबाउट हिज सुपेरियर्स. ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब. त्याला जॉबवरून टर्मिनेट केलं पाहिजे, त्याला जॉबवरून काढून टाकण्यात आलं पाहिजे. फॉर हिज, कारण त्याच्या रिमार्क्स अबाउट हिज सुपेरियर्स, त्याने सुपेरियर्स, त्याच्यावरचे जे बॉस आहेत, सुपेरियर्स सिनियर्स जे आहेत, त्यांच्यावर जो रिमार्क केलेला आहे आणि तो जो रिमार्क केलेला आहे त्या रिमार्कमुळे त्याला जॉबवरून काढून टाकण्यात आलं पाहिजे. मग तो रिमार्क कसा आहे? तर तो ॲनालिटिकल रिमार्क असेल का? ॲनालिटिकल म्हणजे विश्लेषणात्मक. विश्लेषणात्मक रिमार्क असेल का? नाही. ॲब्युसिव्ह. ॲब्युसिव्ह म्हणजे काय? अपमानास्पद. म्हणजे त्याने जो रिमार्क केला होता सुपेरियर्सवर तो कसा असणार? ॲब्युसिव्ह असणार, अपमानास्पद असणार. म्हणूनच तर त्याला जॉबवरून काढून टाकण्यात आले पाहिजे असं म्हटलेलं आहे. सो ऑप्शन 2 बरोबर. ऑब्सोलेट म्हणजे अप्रचलित. अप्रचलित रिमार्क होणार नाही. कॉम्प्लिमेंटरी, पूरक रिमार्क तिला, हे पण म्हणता येणार नाही. सो ऑप्शन 2 ॲब्युसिव्ह, अपमानास्पद रिमार्क त्याने आपल्या सिनियर्स किंवा सुपेरियर्सचा केल्यामुळे त्याला जॉबवरून काढून टाकण्यात आलं पाहिजे. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइंड. वन ऑफ देम कंटेन्स अन एरर. सेंटेन्स आहे, सेंटेन्समध्ये काही शब्दांना, काही पार्टला अंडरलाईन करण्यात आलेला आहे, त्यामध्ये एरर आहे. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. इथे आहे, द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिग्स आर कंडक्टिंग ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड. आता इकडे म्हटलेलं आहे की द प्रोफेसर, प्रोफेसर आणि कुणासोबत? अलॉंग विथ हर कलिग्स, म्हणजे फक्त प्रोफेसर्स नसून कोण आहेत? तर त्यांचे कलिग्स देखील आहेत. द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिग्स म्हणजे तिच्या कलिग्स सोबत. आता या ठिकाणी विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथचा नियम ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे की ज्यावेळेस अलॉंग विथ असेल, ज्यावेळेस टुगेदर विथ असेल, तर हा जो व्हर्ब असणार आहे हा व्हर्ब पहिल्या सब्जेक्टनुसार असणार आहे. म्हणजे द प्रोफेसरनुसार सब्जेक्ट असला पाहिजे. द प्रोफेसर, प्रोफेसरची संख्या किती आहे? 1. मग संख्या 1 साठी आपल्याला आरचा वापर न करता काय करावं लागेल? इज वापर करावा लागेल. म्हणजे आर या ठिकाणी चुकीचा आहे. सो बघा, आर कंडक्टिंग हा पार्ट चुकीचा आहे. तो काय असला पाहिजे? इज कंडक्टिंग असला पाहिजे, की जे ऑप्शन 4 मध्ये आहे. आणि म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. अपार्ट फ्रॉम, इनटू आणि अपफिल्ड मध्ये काही एरर नाही. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ऑन पिन्स अँड निडल्स. पिन्स म्हणजे सर्वांना माहिती आहे टाचणी, आणि निडल्स म्हणजे सुई, सगळ्यांना माहिती आहे.
एखाद्या व्यक्तीला जर टाचणी आणि सुई यांच्यावर बसवलं तर त्याच्यासाठी ती कशी सिच्युएशन असेल, चिंतायुक्त सिच्युएशन असेल, तणाववाली सिच्युएशन असेल. सो इन अ स्टेट ऑफ एन्झायटी अँड टेन्शन म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होईल. इन अ स्टेट म्हणजे एक अशी अवस्था ऑफ कामनेस की जिथे व्यक्ती शांत आहे आणि सायलेन्स आहे. ज्याला टाचणी आणि सुईवर बसवलं तर तो शांत आणि सायलेंट असेल का, नाही, हे कॅन्सल. इन अ स्टेट ऑफ हार्मनी, हार्मनी म्हणजे मिलाफ ज्याला आपण संयोग असं म्हणतो. सो या ठिकाणी संगम असं म्हणतो. अँड हॅपीनेस, आनंद तर होणार नाही. इन अ स्टेट ऑफ डलनेस, आळशीपणा अँड स्टिलनेस. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. केवळ ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ही वॉज फॉल्सली अक्यूज्ड ... स्टेलिंग कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. कॉन्फिडेन्शियल म्हणजे गुप्त, ज्याला आपण क्लॅन्डेस्टाईन, सिक्रेट हे सिनोनिम्स यूज करतो. हे सर्व आपल्या कोर्समध्ये घेतलेलं आहे आपण. आता तुम्हाला लिंक देखील व्यवस्थित लागत असेल. इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंपनी अँड हॅड टू प्रूव्ह हिज इनोसन्स इन कोर्ट. आता या ठिकाणी जी गाळलेली जागा आहे ती आपल्याला भरायची आहे. सो अॅक्युज्ड हा एक शब्द आहे आणि अॅक्युज्ड या शब्दानंतर जे प्रपोजिशन यूज केलं जातं ते असणार आहे ऑफ. खूप वेळेस सांगितलेलं आहे की अॅक्युज्ड नंतर जर एखाद्या व्यक्तीवर आरोप लावण्यात आलेला असेल तर कशाचा आरोप लावण्यात आलेला आहे त्याच्या आधी ऑफ हा प्रपोजिशन यूज केला जातो. मग विथ चुकीचं, ऑफ बरोबर, फॉर चुकीचं, ॲट चुकीचं, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. मिस्टर राम गोपाल शर्मा नेवर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट्स. आता या ठिकाणी बघा इथे काय म्हटलेलं आहे, टॉक्स म्हटलेला आहे. मग टॉक्स जर आहे तर आपल्याला आपला जो क्वेश्चन टॅग असणार आहे तो काय घ्यावा लागणार, डझंट घ्यावा लागणार. आणि मिस्टर राम गोपाल शर्मा जे आहे यांच्यासाठी आपण काय यूज करणार, ही यूज करणार आणि क्वेश्चन मार्क देणार. परंतु या सेंटेन्समध्ये बघा नेव्हर हा शब्द देखील आहे आणि नेव्हर हा शब्द या वाक्याला नेगेटिव्ह करतो आणि वाक्याला नेगेटिव्ह करतो म्हणून आपल्याला डझंट घेता येणार नाही, तर आपल्याला काय घेता येईल, डज घ्यावं लागेल आणि मग ही लिहून आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. सो डज ही आपलं करेक्ट उत्तर होईल की जे ऑप्शन 4 मध्ये आहे. डझंट होणार नाही, डोंट तर मुळीच होणार नाही आणि डू ही असं तर म्हणताच येत नाही. सो ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. हाही सोपा प्रश्न होता. Select the option that rectifies the error in the given sentence. I were dancing every day when I was in school. आता हे जे वाक्य आहे हे चुकीचं आहे, परंतु याला करेक्ट करून कोणत्या ऑप्शन मध्ये करेक्ट वाक्य आपल्याला दिसतंय. I were dancing every day म्हणजे मी दररोज डान्स करायचो. When I was in school जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी रोज डान्स करायचो. आता जेव्हा मी शाळेत होतो वेन आय वॉज इन स्कूल हे तर प्रत्येक वाक्यामध्ये कॉमन येणार आहे. वेन आय वॉज इन स्कूल हे तर प्रत्येक वाक्यामध्ये कॉमन येणार आहे की वेन आय वॉज इन स्कूल की जेव्हा मी शाळेत होतो. मग तेव्हा मी काय करायचो, तर मी दररोज डान्स करायचो. आता यासाठी आपण इंग्लिशमधनं 3 वाक्य घेऊ शकतो. एक, आय यूज्ड टू डान्स. मी दररोज डान्स करायचो किंवा आय यूज टू डान्स डेली किंवा एव्हरीडे म्हणा. आय यूज टू डान्स एव्हरीडे मी दररोज डान्स करायचो वेन आय वॉज इन स्कूल जेव्हा मी शाळेत होतो. हे एक वाक्य होईल. आपण याला आणखी असं म्हणू शकतो, आय वुड डान्स एव्हरीडे. मी दररोज डान्स करायचो वेन आय वॉज इन स्कूल जेव्हा मी शाळेत होतो. आणि यासाठी आपण डायरेक्ट व्हर्बचा सेकंड फॉर्म घेऊ शकतो, म्हणजेच डान्सचा सेकंड फॉर्म घेऊ शकतो. आय डान्स्ड एव्हरी डे. आय डान्स्ड एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल जेव्हा मी शाळेत होतो. सो बघा मी दररोज डान्स करायचो.
मी दररोज डान्स करायचो. आय यूज टू डान्स एव्हरी डे. मी दररोज डान्स करायचो. आय वुड डान्स एव्हरी डे. मी दररोज डान्स करायचो. आय डान्स्ड एव्हरी डे. मी दररोज डान्स करायचो. आणि पुढे हे जोडावं लागेल वेन आय वॉज इन स्कूल. सो बघा, आय यूज टू डान्स एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. मी दररोज डान्स करायचो जेव्हा मी शाळेत होतो. आय वुड डान्स एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. मी दररोज डान्स करायचो जेव्हा मी शाळेत होतो. आय डान्स्ड एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. जेव्हा मी शाळेत होतो आम्ही दररोज डान्स करायचो. मग बघा या ठिकाणी आय नंतर डान्स जो आहे तो V2 आहे, इकडे एव्हरी डे आहे, वेन आय वॉज इन स्कूल, म्हणजे हे पहिलंच ऑप्शन बरोबर होईल. हॅव बीन डान्सिंग येणार नाही, वॉज डान्सिंग येणार नाही, हॅड डान्स येणार नाही. सो दुसरं तिसरं ऑप्शन चुकीचं आहे, केवळ फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. इफ नोबडी इज रिक्वायर्ड सिलेक्ट द नो वर्ड रिक्वायर्ड. प्लीज ट्यून इनटू FM रेडिओ चॅनल. आता FM च्या आधी आपल्याला एक आर्टिकल दिलेला आहे अँड सम, आणि पुन्हा एकदा एक आर्टिकल आहे ए, आणि नो वर्ड रिक्वायर्ड असं म्हटलेलं आहे. आता बघा, बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की जे ॲब्रिव्हिएशन असतात किंवा जे शॉर्ट फॉर्म असतात, जसं की FM आहे, FIR आहे, OTP आहे, हे जे शॉर्ट फॉर्म्स आहेत यांचा उच्चार नेमका कसा होतो आहे तो आपल्याला बघायचा आहे. सो हे FM रेडिओ चॅनल आहे की ज्याची संख्या किती आहे 1, आणि FM चा उच्चार करताना आपण FM असं म्हणतो, म्हणजे आधी F म्हणतो, मग F म्हणताना A हा उच्चार होतो, आणि A हा उच्चार होत असल्यामुळे आपल्याला इथे कोणता आर्टिकल यूज करावा लागेल, आर्टिकल एन यूज करावा लागेल. मग बघा, आर्टिकल एन ऑप्शन 1 मध्ये आहे, मग ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. सो या पद्धतीने आपल्या 5000 प्रश्नांच्या सराव सिरीजमध्ये आपण हा पहिला भाग कंप्लीट केलेला आहे की ज्यामध्ये आपण जवळपास 25 प्रश्न जे आहेत त्यांचं ॲनालिसिस करून दिलेलं आहे. हे ॲनालिसिस खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण अशा प्रकारची प्रश्न जर तुम्हाला पुढे विचारली गेली किंवा ऑप्शन्समध्ये जे काही माहिती मी सांगितली ती जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली, त्यावर जेव्हा प्रश्न तयार करून तुम्हाला दिले जातील तेव्हा त्या प्रश्नांची अचूक उत्तरं जी आहे ते तुम्हाला देता येतील. सो आजच्या पहिल्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.